नमस्कार मित्रांनो, पर्टिक्युलर नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसापासून तुम्ही मागणी केलेली होती की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 यावर लेक्चर घ्या। तर बघा मित्रांनो, सर्व गोष्टींचा अभ्यास करून मी तुमच्यासाठी हे लेक्चर घेऊन आलेलो आहे आणि हे लेक्चर केल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमावर जे काही प्रश्न विचारले जाणार आहे ते तुमचे सर्व क्लिअर होणार आहे, कारण यामध्ये इन डिटेल्समध्ये आपण माहिती आणलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे हा कायदा 1988 चा आहे आणि यामध्ये 2018 मध्ये बदल झालेले होते। तर ते सगळे अपडेटेड पॉइंट्स मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे। बऱ्याच ठिकाणी काही ज्या पॉइंट्स आहेत ते जुनेच सांगितले गेलेले आहे, त्यामुळे तिथे तुमचे मार्क चुकू शकते। त्या अनुषंगाने तुम्ही हे लेक्चर आता कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुमचे सगळे डाउट्स कंप्लीट होतील। तरीही तुम्हाला काही शंका वाटल्यास तुम्ही ते एकदा चेक करून बघाल। तसं मी हा ॲक्ट भरपूर पद्धतीने चेक केलेला आहे, त्यामुळे चुकण्याची शक्यता ही कमीच आहे। मात्र तरीही तुम्हाला जर वाटलं तर ते तुम्ही चेक करून घ्याल। चला तर आता स्टार्ट करूया। बघा मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती माहितीचा अधिकार पूर्ण घेतलेला आहे, त्यावरचे प्रश्न पण घेतलेले आहे। त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम आपण टोटल पूर्ण शिकवलेला आहे, यावरचे प्रश्न बाकी आहे, ते पण लवकरच येतील। आणि तिसरा अधिनियम आहे याचा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 डिटेल्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता महत्त्वाची गोष्ट आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कसा आला। हा ॲक्ट एकदम तर आला नाही, तर याची सुरुवात आपण बघूया। तर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा एक उद्देश असेल, कारण उद्देश असल्याशिवाय कोणती गोष्ट निर्माण होऊ शकत नाही। मग उद्देश काय होता की सरकारी यंत्रणा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील भ्रष्टाचार कमी करण्याच्या उद्देशाने भारताच्या संसदेने मंजूर केलेला हा एक केंद्रीय कायदा आहे। म्हणजे एक गोष्ट कोणती लक्षात आली की हा कायदा फक्त सरकारी आणि सार्वजनिक गोष्टी संबंधितच आहे। हा एक पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, भ्रष्टाचार अधिनियम 1988 जो होता हा त्या वर्षातील अधिनियम क्रमांक 49 होता। पहिल्यांदा हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। चला आता हा अधिनियम कसा आला, एकदम तर हा अधिनियम आला नाही, तर याच्या मागे काही पार्श्वभूमी होती ती आपल्याला इथे पाहणे आवश्यक ठरते। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860 चा एक ॲक्ट होता, जो लॉर्ड मेकॉले यांनी तयार केला होता। नंतर लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात त्याला मंजुरी पण भेटलेली होती या कायद्याला। तर या कायद्यामध्ये 161 ते 165 ए पर्यंत भ्रष्टाचार संबंधित तरतुदी होत्या। लक्षात घ्या, म्हणजे 1860 ला भ्रष्टाचार संबंधित असा स्पेशल ॲक्ट नव्हता, मात्र तो जो IPSC चा 1860 चा जो कायदा होता त्यामध्ये 161 ते 165 ए पर्यंत कलमा दिलेल्या होत्या। परंतु हे सगळं IPC च्या ॲक्टमध्ये सगळं मिक्समध्ये माहिती दिलेली आहे। नंतर चोरीबद्दल म्हणा, खूनबद्दल, दरोडा, बलात्कार या संबंधित माहिती दिलेली आहे। परंतु भ्रष्टाचारा संबंधित स्पेशल असा ॲक्ट नव्हता, त्यामुळे पुढं गरज जाणवली। आणि बघा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1947 गव्हर्नमेंटनं काय केला, पारित केला। पण हा ॲक्ट तेवढा प्रभावशाली नव्हता, त्यामुळे पुढे एक संतानम समिती स्थापन करण्यात आली आणि या संतानम समितीच्या 1964च्या या कायद्यात सुधारणा करण्यात आली। पॉइंट लक्षात घ्या, ओके। संतानम समिती कधीची आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि संतानम समितीनुसार 1964 मध्ये याच 47च्या कायद्यात सुधारणा करण्यात आली। मात्र मित्रांनो, तरीही ते तेवढं प्रभावशाली नव्हतं, म्हणून नंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 हा 47चा ॲक्ट रद्द करून 1988 अधिनियम आलेला होता। परंतु तुम्हाला माहीत आहे सर्वांना, काळानुसार बदल होणे आवश्यक असते, म्हणून 1988च्या ॲक्टमध्ये बदल करण्यासाठी 13 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात प्रयत्न करण्यात आले, परंतु ते पूर्णत्वास गेले नाही। नंतर पुढे आणखी काही प्रयत्न होत गेले, परंतु तरीही ते पूर्ण होऊ शकले नाही। मात्र शेवटी 2018 मध्ये 26 जुलै 2018 मध्ये या 1988च्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे। म्हणजे कायदा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 88च आहे, परंतु त्याच्या सुधारणा 2018 मध्ये झालेल्या होत्या। म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो की या घटनेला किती वर्ष पूर्ण झालेले आहे, 30व्या वर्षी आपण म्हणू शकतो की 88 नंतर 30 वर्ष जर आपण ॲड केले तर तुमच्या लक्षात येईल की 2018 मध्ये यामध्ये बदल झालेले होते। सो 26 जुलै 2018 ही तुम्ही तारीख पाठ ठेवा। आता तुम्हाला ओव्हरऑल या ॲक्टची पार्श्वभूमी समजलेली असेल। आता आपण बघूया, चला तर थोडक्यात समजून घेऊया आपण की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 88 काय आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988चा आहे। पहिला वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कधीचा आहे, 1988चा आहे।
किंवा या अधिनियमामध्ये एकूण प्रकरणांची संख्या सांगा, आपलं उत्तर असलं पाहिजे 5. एकूण कलमे किती आहे असा जर प्रश्न विचारला तर उत्तर असलं पाहिजे 31. जे माहितीच्या अधिकारात जेवढ्या कलमा आहेत तेवढ्याच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये सुद्धा कलमा आहे. अधिनियमाची अंमलबजावणी कधी झाली तर 9 सप्टेंबर 1988 मध्ये झालेली आहे. ओके, 1-2 ठिकाणी थोड्या तारीख वेगळ्या दिलेल्या आहे, परंतु तुम्ही ही तारीख लक्षात ठेवा. तर तुम्हाला काही डाऊट्स वाटत असेल तर ते तुम्ही चेक करून घ्या. ओके, सो 9 सप्टेंबर 88ला याची अंमलबजावणी सुरू झाली. पुन्हा एकदा बघा मित्रांनो, कारण यावरतीच आपल्याला एक प्रश्न राहणार आहे. पहिल्यांदा भ्रष्टाचार अधिनियम कधीचा? 1988चा. एकूण प्रकरणे किती? 5. एकूण कलमा किती? 31. आणि अंमलबजावणी 9 सप्टेंबर 1988. बघा पेपरमध्ये कसं विचारलं जाणार की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये एकूण प्रकरणे आणि कलमांचा अनुक्रम सांगा. पेपरमध्ये 5:30, 5:25, 5:31 असे उत्तर राहणार. तर आपलं उत्तर असेल 5:31 या पद्धतीनं. ओके, आता टोटल प्रकरणे किती आहे? तर टोटल प्रकरणे आहे मित्रांनो 5. तर हे आणि या ॲक्टमध्ये जे 5 प्रकरणं आहेत ते 5 प्रकरणं मी तुम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित पाठ करून देतो, कारण प्रकरणं पाठ झाली की मग कलमा पाठ करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर बघा, पहिला पॉईंट दिलेला आहे प्रकरण 1. प्रकरण 1 मध्ये काय आहे? प्रारंभिक. आणि ह्या प्रारंभिक प्रकरण 1 मध्ये 1 आणि 2 कलमा येतात. पहिल्यांदा वाचून घेऊ आपण व्यवस्थित. प्रकरण 2 मध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती येते, ते 3 ते 6 मध्ये येतात. ओके, लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला. पहिले प्रकरण 1, प्रकरण 2 आणि प्रकरण 3 पाठ करून घेऊ. याच्यामध्ये कलम येते 1-2. 1ची दुप्पट 2 लक्षात ठेवा. 2 मध्ये लक्षात ठेवा 3ची दुप्पट 6 म्हणजे 3 ते 6. आणि प्रकरण 3 मध्ये अपराध व शिक्षाचा उल्लेख आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 7-16. हिंदीमध्ये काय म्हणू शकतो याला? 7 छोडा. ठीक आहे, सो 7-16 लक्षात राहील तुमच्या. ओके, अपराध केल्यामुळं 7-16. क्लिअर? म्हणजे काय लक्षात आलं? प्रकरण 1 प्रारंभिक आहे, तसंही सुरुवात प्रारंभिकनेच होत असते, त्यामुळे 1 प्रारंभिक. ओके, 2 नंबर आहे विशेष न्यायाधीशांची नियुक्ती. 3 नंबर काय आहे मित्रांनो? अपराध. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, 1-2 कलमा, 3 ते 6 कलमा, 7 ते 16 कलमा. त्यानंतर 4 मध्ये येते इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे होते अन्वेषण. मला सांगा, पेपरमध्ये प्रश्न येणार नाही काय की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील अन्वेषणासंबंधित कोणतं प्रकरण आहे? सिंपल उत्तर घ्यायचं आहे 4 आपल्याला. आणि अन्वेषण बघा 4 अक्षरी आहे, त्यामुळं अन्वेषण तुम्ही लक्षात ठेवू शकता. अपराध आला तर 3 करा, विशेष न्यायाधीशांची नियुक्ती आली तर 2 करा, प्रारंभिक आलं तर 1 करा, या पद्धतीनं. आणि अन्वेषण हे 17 आणि 18 मध्ये दिलेलं आहे. 17-18 लक्षात ठेवा. त्यानंतर प्रकरण 4A नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं प्रकरण आहे. तर 4A ला म्हणायचं आहे मालमत्तेची जप्ती. आणि बघा, जेव्हा इकडे प्रकरण A नवीन असते तर कलम सुद्धा नवीन असते. 18A दिसत आहे तुम्हाला. 4A 18A असं गेस करायचं आहे तुम्हाला. ओके, आणि प्रकरण 5 मध्ये आहे खटल्यांसाठी मंजुरी आणि इतर संकीर्ण तरतुदी. ते 19 ते 31 शेवटली कलम आहे 31. ओके, सो खटल्यासाठी मंजुरी आली तर 5 घ्या. 5. 4A आलं तर मालमत्ता घ्या. पाठ होत आहे का फक्त मला सांगा? 4A मध्ये अन्वेषण बघितलं, 3 मध्ये अपराध, 2 मध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती, 1 मध्ये प्रारंभिक. पुन्हा एकदा घेतो. प्रकरण 1 प्रारंभिक, 1 ते 2 कलम. प्रकरण 2 विशेष न्यायाधीशांची नियुक्ती, 3 ते 6. प्रकरण 3 अपराध व शिक्षा. पाठ ठेवा, शिक्षा किंवा शास्ती नाव येऊ शकते. 7 ते 16. आपण याच्यातल्या शिक्षा पण बघणार आहे पुढं. छोटंसं लेक्चर आहे, पण व्यवस्थित करा. तुम्हाला जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारला जाऊ शकते मित्रांनो. ओके, सो हे तुम्ही इथे विसरू नका. प्रकरण 4 अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, 17 ते 18. प्रकरण 4 आताच सांगितलं मालमत्तेची जप्ती, 18A. प्रकरण 5 आहे खटल्यांसाठी मंजुरी आणि इतर संकीर्ण तरतुदी, 19 ते 21. ओके, सो इथपर्यंत क्लिअर झाला आता ॲक्टमधलं. त्यानंतर कलमांचा अभ्यास सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट सांगतो जे या कायद्याचा अभ्यास करताना मला दिसले आणि शुअरली सांगतो तुम्हाला यामध्ये परीक्षेत प्रश्न विचारले जाणार. मित्रांनो, मी PSI मेन्स एक्झाम 2 वेळा दिलेला आहे आणि PSI मेन्सचा इंटरव्ह्यू दिला आहे मी 2020 या एक्झामचा. ओके, परंतु त्यामध्ये मला थोडे मार्क्स कमी आले आहे. ओके, परंतु मी जो कायद्यांचा अभ्यास केलेला आहे त्या कायद्यांच्या अभ्यासानुसार मी तुम्हाला एवढं नक्कीच सांगू शकतो की कायद्यांमध्ये काही कायद्यांबद्दल उल्लेख केलेला असतो, त्यामधले प्रश्न डेफिनेटली परीक्षेमध्ये विचारले जातात. कसं पाहता? IPC 1860 मध्ये कलम 21 हे लोकसेवकाचे आहे. म्हणजे तुम्ही असं नका समजू की 1988चा भ्रष्टाचार अधिनियम आहे तर याच्यातल्याच कलमा विचारल्या जाणार. तुम्हाला IPC 1860 मधली कलम 21 सुद्धा विचारली जाणार आहे, लोकसेवक. कारण 88च्या अधिनियमामध्ये लक्षात असू द्या लोकसेवकाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. ते मी पुढे दाखवतो तुम्हाला. इंडियन पिनल कोड 1860 कलम 21 लोकसेवक तुम्ही लक्षात ठेवा. 21 मला पाठ करून पाहिजे. फौजदारी कायदा 1973चा आहे, ज्याला अलीकडे 50 वर्ष झालेले आहे 2023 मध्ये. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यामध्ये कलम 8 महानगर क्षेत्रासंबंधित आहे.
8 महानगर क्षेत्र लक्षात ठेवा. आणि कंपनी कायदा 1957चा होता. याच्यामध्ये सरकारी कंपनी कशाला म्हटल्या गेलेला आहे तर कलम 617 नुसार ज्या काही गोष्टी येईल त्यांना सरकारी कंपनी म्हटल्या गेलेला आहे. त्यामुळं या 3 ॲक्टचे स्थापना वर्ष आणि या 3 ॲक्टमधल्या ह्या 3 कलमा पाठ करून द्या. आणि जर तुमची इच्छा असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. या पूर्ण ॲक्टवर मी वन लाईनर क्वेश्चन बनवतो, म्हणजे हा ॲक्ट तुम्ही अभ्यासून घ्या, आता माझ्यासोबत पॉईंट्स काढून घ्या. नंतर जेव्हा मी याच्यावर प्रश्न घेऊन येणार त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या, म्हणजे आपले सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तुमची इच्छा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, या कायद्याअंतर्गत अन्वेषण आपण कितीमध्ये बघितलं होतं, थोडं आठवून बघू. आपण अन्वेषण घेतलं होतं आपण प्रकरण 4 मध्ये. ओके, सो अन्वेषण करण्यासाठी प्राधिकृत व्यक्ती. आता भ्रष्टाचारासंबंधित केस आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, तर त्या संबंधित लक्षात घ्या कोण व्यक्ती ती प्राधिकृत व्यक्ती असू शकते. तर बघा, मी याच्यात कायद्यातले 3 पॉईंट तुमच्या समोर काढलेले आहे, म्हणजे एका ठिकाणी गोष्टी याच्यासाठी जमा केलेल्या आहे की त्या तुम्हाला पाठ करायला सोप्या जातील. कशा बघूया आपण. दिल्ली विशेष पोलीस आस्थापना संबंधित जर असेल तर पोलीस निरीक्षक लक्षात घ्या, हा तिथला अन्वेषण करण्यासाठी प्राधिकृत व्यक्ती असेल. पोलीस निरीक्षक ज्यालाच आपण PI म्हणतो. मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद आणि इतर जर काही महानगर क्षेत्र असतील, लक्षात घ्या महानगर क्षेत्र असतील तर पोलीस आयुक्त म्हणजे ACP. ओके, लक्षात घ्या शहराच्या ठिकाणी ACP असते, तर ते काय करतील प्राधिकृत व्यक्ती असतील. आणि इतर ठिकाणी पोलीस उप अधीक्षक म्हणजे ज्यांना DYSP म्हटलं जाते. लक्षात आलं बघा, हे तिथले प्राधिकृत व्यक्ती असतील. पुन्हा सांगतो, दिल्ली विशेष आस्थापना आले तर हे 3 ऑप्शन असेल तुम्हाला. उत्तर असणार तुमचं पोलीस निरीक्षक. जर तुम्हाला मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद बद्दल विचारलं असेल तर उत्तर असणार तुमचं पोलीस आयुक्त. आणि तुम्हाला इतर ठिकाणची गोष्ट विचारली असेल अन्वेषण करण्यासंबंधित तर उत्तर असणार आहे पोलीस उप अधीक्षक. किती इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, पॉईंट्स काढा. ठीक आहे, PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलीच जाणार आहे. टेलिग्रामची लिंक हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसत आहे. तुम्हाला जिथं चॅनलचं नाव दिसत आहे तिथे मोर नाव लिहून आलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल, तिथे लिंक आहे टेलिग्रामची. टेलिग्रामला जॉईन करून घ्या. चला, तर आता आपण प्रवेश करूया या ॲक्टमधील महत्त्वाच्या कलमा आणि त्यामधील तरतुदी. ओके, सो रेडी आहे का सांगा. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? तर बघा मित्रांनो, प्रकरण 1 जे आपण बघितलं होतं, इथे प्रकरण 1 लक्षात ठेवा. प्रकरण 1 जे होतं ते होतं आपलं प्रारंभिक. ओके, प्रारंभिक. मग प्रारंभिकमध्ये कोणत्या 2 कलमा होत्या, त्यामध्ये 1 कलम आणि कलम 2 होत्या. आणि प्रकरण 2 जे आहे इथे तुम्हाला दिसत आहे, इथे आपण विशेष न्यायाधीशांची नियुक्ती कलम 3 ते 6चा अभ्यास करणार आहे. तत्पूर्वी आपण काय करू, तत्पूर्वी आपण मित्रांनो फक्त प्रकरण 1 जे आहे ते आपण अभ्यासूया. प्रकरण 1 काय म्हणते, कलम 1 काय म्हणते असा प्रश्न विचारेल तुम्हाला. प्रकरण 1 म्हणते की हा अधिनियम सर्व भारताला व सर्व भारतीयांना काय होईल, लागू होईल. मग एखादा भारतीय व्यक्ती विदेशात आहे आणि ज्याला नागरिकत्व भारताचं आहे त्याला अधिनियम लागू होणार नाही का, तर त्याला पण हा अधिनियम लागू होईल मित्रांनो, लक्षात ठेवा. आता मग हा कलम 1 तुम्हाला काय म्हणते, संपूर्ण भारताला लागू आहे. म्हणजे आता जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे. जम्मू काश्मीरला 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरला सुद्धा हा अधिनियम लागू आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे संपूर्ण भारतच आला याच्यामध्ये. 2 मध्ये व्याख्या आहे, त्यामधल्या मी निवडक 3 व्याख्या तुमच्यासाठी आणलेल्या आहे. किती निवडक 3 व्याख्या मी तुमच्यासाठी आणलेल्या आहे मित्रांनो. बघा, 2A मध्ये कशाची व्याख्या आहे तर निवडणुकीची व्याख्या आहे. 2B मध्ये सार्वजनिक कर्तव्य आणि 2C मध्ये आहे लोकसेवक. ओके, लक्षात घ्या. कसं पाठ ठेवायचं तुम्हाला शॉर्टकट सांगून देतो बघा. म्हणायचं निवडणुकीसाठी ये सबसे बडा बडा कर्तव्य आहे सार्वजनिक कर्तव्य. आणि C लोकसेवक, C लक्षात ठेवा. झालं का पाठ, सांगा मला. ये कशासाठी ये, निवडणुकीसाठी ये. बी काय आहे, सार्वजनिक कर्तव्य जे बडा आहे म्हणजे आपण म्हणू शकतो बिग आहे. आणि C आहे मित्रांनो लोकसेवक. पाठ झालं का सांगा, कारण जेव्हा मी याच्यावर प्रश्न घेऊन येणार आपल्यासाठी 2-3 दिवसानंतर तेव्हा तुम्हाला मी हे विचारणार व्याख्या, तर तुमचं पटपट उत्तर यायला पाहिजे. ओके, चला पुढे प्रकरण 2 अभ्यासूया. प्रकरण 2 काय आहे मित्रांनो, बघा छोट्या छोट्या गोष्टी आहे, लक्ष द्यायचं आहे. विशेष न्यायाधीशांची नियुक्ती कलम 3 ते 6 दरम्यान आहे. चला तर या ॲक्टमधल्या 3 ते 6 कलमा बघूया आपण. कलम 3 काय आहे मग, विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार. प्रश्न काय विचारला जाईल, कलम 3 नुसार विशेष न्यायाधीशांची जी नियुक्ती केली जाते, कलम 3 नुसार केली जाते.
पण प्रकरण 2 नुसार आहे, लक्षात ठेवा, हे इथं चुकवायचं नाही. काय म्हटलं मी, प्रकरण 2 मध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती हे पूर्ण प्रकरणाबद्दल बोलत आहे. पण त्याच्यामध्ये जर ही कलम विचारली कलम, तर कलम तुम्हाला 3 घ्यायची आहे मित्रांनो, कारण बऱ्याच ॲक्टमध्ये पोरांचा इथे गोंधळ उडत असतो, तर तसं आपण नाही करायचं आहे. कलम 3 लक्षात ठेवा. ओके, सो विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असेल मग? केंद्र आणि राज्य शासनाला दोघांनाही असणार आहे. ठीक आहे, कलम 3 नुसार, प्रकरण 2 नुसार. ओके, आणि पात्रता काय असेल मग? एखाद्या व्यक्तीची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायची आहे, तर कोणाला निवडेल? केंद्र आणि राज्य शासन. सत्र न्यायाधीश असू शकते, अतिरिक्त असू शकते, सहाय्यक व सत्र न्यायाधीश असू शकते, वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा. कलम 4 काय सांगितली आहे मग? विशेष न्यायाधीशाकडून खटले चालवण्यात जोगी प्रकरणं. आणि दररोज, ठीक आहे, दररोज सुनावणी होईल याच्यावरती, आणि निकाल त्यांना मग जे काही भ्रष्टाचारासंबंधित जे काही केस असेल त्याचा निकाल मग 2 वर्षाच्या आत द्यावा लागेल. मात्र हा 6 महिन्यांनी वाढवून, ठीक आहे, तो 4 वर्षापर्यंत आणखी वाढवता येतो. लक्षात घ्या, किती वर्षापर्यंत? 4 वर्षापर्यंत. म्हणजे आपण म्हणू शकतो की 8 वेळा वाढवल्या जाऊ शकतो, कारण एका वर्षात 2 वेळा होईल, तर 4 वर्षात 8 वेळा होईल. ओके, सो रफली हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न येणार. ठीक आहे, प्रश्न येईल तेव्हा येईल, पण जेव्हा मी टेस्ट सिरीज आणेल याच्यावरती आपल्या चॅनलवरती राहील आणि सगळं मोफत राहील मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रश्न विचारेल मी, कलम 4 नुसार विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी जी प्रकरण आहे ती साधारणतः किती वर्षात निकालात काढावी? उत्तर तुम्हाला 2 घ्यायचं आहे, आणि कालावधी किती वर्षापर्यंत वाढवून भेटू शकतो? तर उत्तर तुम्ही 4 द्यायचं आहे. मी खूप चांगले प्रश्न घेऊन येईल तेव्हा तुमचं क्लिअरच होईल मित्रांनो. कलम 5 काय म्हणते? न्यायाधीशांची कार्यपद्धती व अधिकार फौजदारी प्रक्रिये संहितेनुसार. ठीक आहे, तर कशानुसार चालणार? फौजदारी प्रक्रिये संहितेनुसार. तुम्हाला विचारला जाईल प्रश्न, कोणत्या प्रक्रियेनुसार ही कार्यवाही चालेल? तर 1973च्या फौजदारी प्रक्रिये संहितेनुसार. खूप सिंपल प्रश्न असणार. ठीक आहे, आणि मग जिल्हा न्यायाधीशांचे सर्व अधिकार विशेष न्यायाधीश काय करू शकेल? वापरू शकेल. तुम्हाला विचारेल कोणाचे अधिकार विशेष न्यायाधीश वापरू शकतो? कोणाचे अधिकार विशेष न्यायाधीश वापरू शकतो? तर जिल्हा न्यायाधीशांचे. एक पॉईंट लक्षात ठेवा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. कोण करत असतात? राज्यपाल. आणि महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल कोण आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, 6 कलम काय म्हणते बघा. 3 ते 6 मध्ये 2 प्रकरण होतं. आता 3रं प्रकरण आपण अपराधासंबंधित बघूया, आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कलम 6 काय म्हणते बघून घेऊ आपण. खटला संक्षिप्त पद्धतीने चालवण्याचा अधिकार, म्हणजे समरी ट्रायल चालवण्यासंबंधित कोणती कलम आहे? कलम 6. मला पाठ करून द्या. समरी 6. लक्षात ठेवा. ओके, समरी 6. समरी ट्रायल म्हटलं तर 6 लक्षात ठेवा. ओके, कलम अशा शॉर्टकट पद्धतीनं पाठ करायच्या असतात. चला, अपराध व शिक्षा म्हणजे शास्ती. तुम्हाला प्रश्न विचाराल आयोग काय विचारणार बघा. 1988च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये अपराध व शिक्षा कोणत्या प्रकरणात देण्यात आलेली आहे? उत्तर असेल 3. किंवा असे विचारू शकते की प्रकरण 3 मध्ये कुठून कुठपर्यंत कलम आहे ज्या अपराधासंबंधित आहे, ज्या अपराधाच्या शिक्षा संबंधित आहे? त्या आहे 7 ते 16. 7 छोडा आपण म्हटलं होतं ना, अपराध केला आणि आपण म्हटलं 7 छोडा. ओके, सो 7 16 लक्षात ठेवा. ओके, 7 बघूया मित्रांनो आपण. तर लोकसेवकांनी अयोग्य लाभ मिळवण्याबाबत, जर एखाद्या लोकसेवकांनी म्हणजे गव्हर्नमेंटच्या माणसाने जर लाभ मिळवण्यासाठी जर एखादा गुन्हा केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला 3 वर्ष ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो. ठीक आहे, बघा, याने अयोग्य लाभ मिळवला, स्वतः मिळवला, तर 3 ते 7 वर्ष. आणि खाली एक कलम बघा 8 काय म्हणते? लोकसेवकास लाच देणे. जर आपण लोकसेवकाला स्वतःहून लाच म्हणजे आपण म्हणू शकतो ब्राईब दिली. ठीक आहे, लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये ब्राईब म्हटलं जाते, त्याला आपण लाच दिली. ओके, सो आपल्याला 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. मी पॉईंट काय म्हटलं? 7 वर्षापर्यंत. म्हणजे 1ही वर्ष होऊ शकते, 2ही होऊ शकते, 3ही होऊ शकते, पण ते 7 वर्षापर्यंत राहील. द्रव्यदंड किंवा दोन्ही असू शकते. पण इथं लोकसेवकांनी अयोग्य लाभ मिळवला तर त्याच्यासाठी आहे 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंतचा कारावास. ओके, ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. म्हणजे लोकसेवकाने अयोग्य लाभ मिळवणे 7 आणि लोकसेवकास लाच देणे कलम 8. मला 2 गोष्टीतला फरक तुम्हाला समजला का हे सांगा. कलम 7 आहे, नव्याने टाकलेली कलम आहे. सेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडण्यासाठी गैरफायदा स्वीकारणे. लक्षात घ्या, या संबंधित जर शिक्षा असेल तर ते आहे 3 ते 7 वर्ष कारावास आणि दंड, पैसे वगैरे भरावे लागेल. ओके, आता पहा, 3 ते 7 वर्ष इथे आहे, 3 ते 7 वर्ष इथे आहे, सेम सजा आहे, त्यामुळं 7 आणि 7 ए तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त वैयक्तिक प्रभाव हे नाव आलं तर 7 ए लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, चला, 2-3 वेळा हे ऍक्ट बघून घ्यायचे, पूर्ण रिव्हिजन होती तुमची. कलम 9 काय म्हणते की एखाद्या व्यापारी संघटनेने जर लोकसेवकाला लाच दिली,
समजा एखादी व्यापारी संघटना म्हणत आहे की एवढं आमचं काम करून द्या साहेब तुम्ही, आम्ही तुम्हाला असं असं लाच वगैरे देतो, आम्ही तुम्हाला पैसे वगैरे देतो. तर लक्षात घ्या, त्या व्यापारी संघटनेला द्रव्यदंड लावला जाईल, त्यांच्यावर फक्त पैशाची शिक्षा लावली जाईल. लक्षात येत आहे, द्रव्यदंड लावला जाईल. मग आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं याच्यातलं, फक्त व्यापारी संघटना 9 व्यापारी संघटना असं पाठ ठेवा तुम्ही, फक्त 9 व्यापारी संघटना. वैयक्तिक प्रभाव काय पाठ ठेवला आपण, 7A. ओके, लक्षात येतं तुम्हाला. 8 काय ठेवलं आपण लक्षात, की लोकसेवकाला आपण स्वतःहून लाच देत आहे. क्लिअर होत आहे तुम्हाला, अशा पद्धतीनं. चला त्यानंतर 10 कलम काय म्हणते, व्यापारी संघटनेने गुन्हा केल्यास तिचा प्रमुख दोषी असेल. आणि जर हे सिद्ध झालं की व्यापारी संघटनेने गुन्हा केला आहे, आता इथं 9 मध्ये व्यापारी संघटना पाठ ठेवा आणि 10 मध्ये व्यापारी संघटनेने गुन्हा केलेला आहे, तर त्याचा जो प्रमुख असेल तो दोषी असेल. त्याला पुन्हा सजा तीच आहे, 3 वर्ष ते 7 वर्ष काय होऊ शकतो, कारावास. या अधिनियमामध्ये 3 ते 7 वर्ष कारावास ह्या शिक्षेची प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणात देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, काही ठिकाणी फक्त जुन्याच कारावासाच्या शिक्षा सांगितलेल्या आहे, तिथे तुमचे प्रश्न चुकू शकतात. त्यामुळे मी काय म्हटलं आहे की 2018 नुसार खूप सारे बदल झालेले आहे या कायद्यामध्ये. तर 18 नुसार अपडेटेड ॲक्ट आहे हा, तर तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्या. आपण एक काय फक्त ऑड काय लक्षात ठेवलं याच्यातलं, की 9 नुसार द्रव्यदंड आहे फक्त, आणि कलम 8 नुसार 7 वर्ष आहे, आणि बाकी सगळ्या ठिकाणी 3 ते 7 वर्ष, 3 ते 7 वर्ष, 3 ते 7 वर्ष या पद्धतीनं. ओके, चला 11 कलम बघा. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची कलम आहे या ॲक्टमधली कलम 11. लोकसेवकाने कोणत्याही मोबदल्याशिवाय अयोग्य लाभ प्राप्त करणे. म्हणजे त्याने मोबदला घेतला नाही, परंतु अयोग्य लाभ काय केलेला आहे, प्राप्त केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या त्याने पैसे नाही घेतले, परंतु इनडायरेक्टली मग माझं काम करून द्या, किंवा इनडायरेक्टली त्याचं काम झालेलं असेल, त्याला आपण अयोग्य लाभ म्हणू शकतो. मग त्याला सजा होणार 6 महिने ते 5 वर्ष. पाठ कसं ठेवायचं थोडं सांगतो. 6 न 5 11 असं लक्षात ठेवायचं आहे. 11 कलम आली तर 6 न 5 11, पण इथं लक्षात घ्या, इथं 6 महिने आहे, इथे 5 वर्ष आहे. जसं तुम्हाला पाठ करते तसं पाठ करा. मी थोडी हिंट तुम्हाला इथं दिलेली आहे, ठीक आहे. कलम 12 काय म्हणते बघा, अपराधांना प्रोत्साहन देणे. काही लोक अपराधांना काय देतात, प्रोत्साहन पण देतात. तर त्यांना सुद्धा कलम 12 नुसार 3 ते 7 वर्षाची शिक्षा होईल. सेम शिक्षा आहे आतापर्यंत पाहिलेलं आहे. म्हणून ज्या ऑड शिक्षा आहे फक्त तेवढ्याच तुम्ही पाठ करा, बाकी 3 ते 7, 3 ते 7, 3 ते 7 या पद्धतीनं. ओके, कलम 13 काय आहे, की लोकसेवकाने फौजदारी पात्र गैरवर्तन करणे. आता लोकसेवकानं असं गैरवर्तन करणे की ते फौजदारी पात्र गुन्हा ठरेल, तर त्याला 4 वर्ष ते 10 वर्ष कारावास होईल. कारण इथे खूप मोठी चूक केलेली आहे त्याने. तर 13 फौजदारी पात्र, कसं म्हणा, 13 फौजदारी पात्र, किसका 13 फौजदारी पात्र, 4 ते किती 10, 4 ते किती 10. ओके, चला यापुढे 14 हे वारंवार गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारास शिक्षा देणे. आता एखादा गुन्हेगार वारंवार शिक्षा करत आहे, तर त्याला शिक्षा कमी थोडी राहणार आहे, त्याला 5 ते 10 वर्ष सजा असेल. ओके, कलम 14 मध्ये वारंवार शब्द लक्षात ठेवा. 14 वारंवार, 14 वारंवार, 14 वारंवार. लक्षात येत आहे, 5 ते 10 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 5 ते 10 वर्ष अशा पद्धतीनं. जेव्हा मी प्रश्न घेईल ना तेव्हा ते आणखी क्लिअर होईल तुमचं, हे मला खात्री आहे. कलम 15 15 प्रयत्न केल्यास, 15 प्रयत्न केलाय फक्त, तर 2 वर्ष ते 5 वर्षाचा कारावास होईल. 2 वर्ष ते 5 वर्षाचा कारावास होईल जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत प्रयत्न केला असल्यास. आणि शेवटची कलम आहे 16, द्रव्यदंड निश्चित करताना विचारात घ्यायच्या बाबी. मग ह्या कलमातली, कारण आपण पाहिलं की ज्या शिक्षा होत्या त्या प्रकरण 3 मध्ये दिलेल्या होत्या मित्रांनो, तर लक्षात असू द्या त्या कलम 16 मध्ये द्रव्यदंड निश्चित करण्यासाठी मग बाबी केल्या जातील. ओके, सो 16 द्रव्यदंड, 16 द्रव्यदंड, 16 द्रव्यदंड, 14 वारंवार वारंवार, 15 प्रयत्न या पद्धतीनं असं रिपिटेशन करायचं, पाठ करून घ्यायचं. ते अन्वेषण 4 अक्षरी म्हटलं होतं, तर प्रकरण 4 मध्ये येते. अपराध कशामध्ये बघितला आपण, अपराध कशामध्ये बघितला, प्रकरण 3 मध्ये बघितला. विशेष न्यायाधीशांची नियुक्ती प्रकरण 2 मध्ये बघितला. आणि 4 मध्ये काय आहे, अन्वेषण आहे. झालं, काय कठीण आहे, सिंपल आहे. आता प्रकरण अन्वेषण जे आहे ते 17-18 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर बघा काय आहे मित्रांनो, कलम 17 काय म्हणते, अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती. जर तुम्हाला एवढं माहीत असेल की प्रकरण 4 मध्ये अन्वेषण येते आणि अन्वेषणमध्ये 2च कलम आहे 17-18, जर तुम्हाला आता सांगा पेपरमध्ये प्रश्न आला की अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती कोणत्या कलमामध्ये, ऑप्शन आहे 13, 14, 15 आणि 17. तर मला सांगा, तुम्हाला एवढं तर माहीत आहे ना 17 ते 18 मध्ये अन्वेषण आहे, तर मग तुमचे हे ऑप्शन कट होतील ना, तुमचं उत्तर डायरेक्ट येईल ना 17. तर म्हणून हे पहिल्यांदा पाठ करा, प्रकरण आणि त्याच्यामधल्या कलमा, प्रकरण त्याच्यामधल्या कलमा. तुम्हाला सांगतो अर्धा ॲक्ट तुमचा सोपा होईल.
कलम 17 मध्ये जे अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती सांगितले होते, प्राधिकृत व्यक्ती, ते मी तुम्हाला आधीच सुरुवातीला क्लिअर करून दिलं होतं, आठवा. विशेष पोलीस आस्थापने, याच्या संबंधित पोलीस निरीक्षण काय करेल, अन्वेषण करेल, प्राधिकृत व्यक्ती ठरेल ते तिथले. मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद महानगर क्षेत्र असलं तसे बघा शहरासाठी पोलीस आयुक्त असते आणि ग्रामीण भागासाठी पोलीस उपअधीक्षक असते. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. झालं का पाठ? चला 18 मध्ये काय येईल मग अन्वेषणाच्या संबंधित 18 बँक. लक्षात ठेवा, एक एक शब्द पाठ ठेवायचा फक्त. 18 बँक. किती बँक? 18 बँक. म्हणा माझ्यासोबत, किती बँक? 18 बँक. तर 18 बँकरच्या वहीचे निरीक्षण करण्याचा अधिकार. एखादा व्यक्ती भ्रष्टाचारामध्ये आढळला तर मग जे काही इन्व्हेस्टिगेशन करणारे अधिकारी ऑब्व्हियसली बँकेमध्ये जाईल आणि त्याच्या वहीचे, लक्षात घ्या, त्याच्या खात्याचे निरीक्षण करेल ना. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं, अशी तपासणी कोण करेल तर पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचा व्यक्ती. म्हणजे कोणी जाईल आणि तपासणी करेल असं नाही होणार. पोलीस अधीक्षक व त्यापेक्षा उच्च दर्जाचा व्यक्ती. किती इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. मग वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये असणार. तर मी तुम्हाला तेच सांगत आहे की हे प्रश्न पण मी तुम्हाला कव्हर करून देतो. तुम्ही हा ऍक्ट पहिल्यांदा क्लिअर करा. बँकरच्या वहीचे निरीक्षण करण्याचा अधिकार कलम 18 मध्ये देण्यात आलेला आहे. ओके. आणि 18A नव्याने टाकलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे 18A कोणत्या प्रकरणामध्ये येते? प्रकरण 4A मध्ये येते. क्लास क्लिअर करून दिलेला आहे. मालमत्ता जप्त करणे. आणि मग काय केली जाणार आहे? मालमत्ता जप्त केली जाणार आहे. भ्रष्टाचारामध्ये दिसलं की मालमत्ता जप्त होणार आहे. आणि हे पण तुम्ही लक्षात ठेवा, हा भ्रष्टाचार अधिनियम कोणासाठी आहे? हे तुमच्यासाठी आहे, म्हणजे आपल्यासाठी आहे. कारण नोकरीवर लागल्यावर हे सगळं आपल्याला फेस करावं लागणार आहे. ठीक आहे. चला प्रकरण 5 शेवटचं प्रकरण आहे, हे बघूया मित्रांनो. आणि खरंच मला सांगा हा ॲक्ट तुम्हाला कसा वाटला आणि ह्या टेक्निक्स आणि ही जी मी माहिती तुमच्यासाठी कलेक्ट केलेली आहे हे तुम्हाला युजफुल वाटत आहे का? आणि खरोखर तुम्हाला जर ही माहिती इम्पॉर्टंट वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करूनच जायचं मित्रांनो. कारण लाईक केल्यामुळं काय होते की आपला व्हिडिओ हा सर्वांपर्यंत पोहोचत असते, हे लक्षात ठेवा. ओके. चला खटल्यांसाठी मंजुरी आणि इतर संकीर्ण तरतुदी 19 ते 31 सगळे प्रकरण कंप्लीट केले. डोळे बंद करून सगळे प्रकरण, त्याच्यातल्या कलमा, महत्त्वाचे भाग, जसं बँकर म्हटलं तर लवकर लक्षात आलं पाहिजे 18, वारंवार 14 लक्षात ठेवलं, प्रयत्न 15 लक्षात ठेवलं, या पद्धतीनं. कुणीच बघून घ्या, खटल्यासाठी पूर्वमंजुरी आवश्यक असते आणि ते केंद्र शासन किंवा राज्य शासन देऊ शकते. 21 काय आहे? सक्षम साक्षीदार असणे. एखाद्या वेळेस आरोपीच काय म्हणेल की मी साक्षीदार होतो. समजा तिघांनी गुन्हा केला तर त्याच्यातला एक व्यक्ती म्हणू शकते की मी यांच्याबद्दल साक्ष देतो. तर ऑब्व्हियसली आरोपी जो असतो हा सक्षम साक्षीदार असतो, कारण त्यानं सगळं पाहिलेलं असते त्यामुळे. सो कलम 21 तुम्ही इथे पाठ करून घ्या. ओके. 21 तर पाठच करून घेतलेले आपण. ठीक आहे. पूर्वमंजुरी 19 पाठ करून घ्या. 22 काय आहे? फौजदारी कायदा 1973 लागू असते. म्हणजे ह्या अधिनियमाला कलम 22 नुसार फौजदारी कायदा 73 काय असेल? लागू असेल. मोस्ट टाइम करा बघा, या ॲक्टमध्ये सर्वात जास्त फौजदारी कायदा हे नाव खूपदा गेलेलं आहे. सो 22 आपल्याला पाठच ठेवायचा आहे. आता 1973चा ॲक्ट चा विशेषतः उल्लेख कशात करण्यात आलेला आहे? कलम 22 मध्ये. त्यानंतर मला महत्त्वाची कलम वाटली 25 मध्ये आहे भूसेना, नौसेना, वायुसेना आणि इतर कायद्यांवर परिणाम न होणे. आता हा जो भ्रष्टाचार अधिनियम आहे हा सर्वांना लागू नाही आहे मित्रांनो. कारण सांगतो आता 1988चा जो अधिनियम आहे, भूसेना, नौसेना, वायुसेना व इतर काही महत्त्वाचे कायदे असतात त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही. कारण यांची एक स्पेशल लॉ असतात, लक्षात ठेवा. भूसेना, नौसेना, वायुसेना यांचे स्पेशल लॉ असते. तर मग तुम्हाला एवढं नाव आलं तर उत्तर 25 करून द्यायचं. फौजदारी कायदा आला तर 22 करायचा. आरोपी साक्षीदार, सक्षम साक्षीदार आणि 19 पूर्व खटल्यासाठी मंजुरी. झालं पाठ. डिस्कशन करताना सगळं पाठ होत असते, एवढं काही कठीण नसते मित्रांनो. फक्त समजून घ्यायचं असते आपल्याला. कलम 26 काय आहे? 1952च्या अधिनियमांतर्गत असलेला विशेष न्यायाधीश. ठीक आहे. तुम्हाला विचारण कोणत्या अधिनियमांतर्गत? 1952. आणि माझ्याकडून हा प्रश्न मोस्ट टाइम फिगर आहे. जर आपल्याला अपील करायची असली तर कलम 27 नुसार अपील करू शकतो. सो अपील आहे कलम 27. तर असेच की पॉईंट्स आपल्याला उचलून घ्यायचे आहे. हा कायदा इतर कायद्यांवर वरचढ असेल कलम 28 नुसार. भ्रष्टाचारासंबंधित कोणत्याही कायद्यात सांगितलं असेल, मात्र जर 1988 कायद्याचा उल्लेख झाला असेल तर हा कायदा सगळ्यात पॉवरफुल ठरणार आहे. कारण मेन कायदा भ्रष्टाचार संबंधित हा आहे. त्यामुळं इतर कायद्यांवर हा कलम 28 नुसार वरचढ ठरणार आहे. कलम 29 काय आहे? नियम बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. ओके. ही कलम एकदा तुम्ही चेक करून घ्या. आणि संसदेत नियम 30 दिवसाच्या आत मांडावे लागतात. बरेच कायदे मी वाचलेले आहेत त्याच्यामध्ये 30 दिवसच उल्लेख करण्यात आलेला असतो. आणि कलम 30 आहे मित्रांनो निरसन. काय आहे निरसन? तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 1988च्या कायद्यानं कलम 1947चा जो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम होता तो रद्द झाला, निरसित झाला. कायदा सुधारणा अधिनियम 1952 वगळण्याबाबत. म्हणजे हे दोन कायदे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कलम 30 नुसार निरसन झालं यांचं. आणि 31 काय असणार आहे? विवक्षित कलमांना वगळण्याबाबत. ओके. सो हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आता टीप लक्षात ठेवा सगळ्यांनी. वरील पॉईंट्समध्ये जर काही तुम्हाला चुकीचं आढळल्यास
बाय मिस्टेक, तर ते तुम्ही मूळ कायद्यातून आणि विशेषतः 2018मध्ये जे बदल झाले त्याच्यातून तपासून बघा. ठीक आहे, नाहीतर एवढी गोष्ट तुमच्यासाठी काय आहे, सफिशियंट आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने हे लेक्चर मी तुमच्यासाठी कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडा उशीर जरी झाला असेल, परंतु माहिती कलेक्ट करायला थोडा वेळ लागते मित्रांनो, त्यामुळं तुम्ही हे सर्व समजून घेत चला. आणखी कशावर लेक्चर आणायचं ते आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला जाताना लाईक करून जा, मित्रांपर्यंत शेअर करून जा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.